नमस्कार मंडळी, मी आहे वंशिता जाधव साळुंके. VPS ऑफिशियल या आपल्या YouTube चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. नवरात्रीचा 8वा दिवस म्हणजे महागौरी देवीचा दिवस. या दिवशी देवीचं स्मरण केल्याने फक्त पाप नाहीशी होत नाहीत, तर आयुष्यातील सर्व दुःख नाहीशी होतात आणि भक्ताला सुख, शांती आणि मोक्षाची प्राप्ती होते. नवरात्रीच्या प्रत्येक दिवसाला स्वतःचं वेगळं महत्त्व आहे, पण 8व्या दिवशीचे स्थान विशेष मानलं जातं, कारण महागौरी मातेचं स्वरूप शुद्धतेचं, सौंदर्याचं आणि करुणेचं प्रतीक आहे. चला तर मग जाणून घेऊया महागौरी देवीची कथा, तिचं अलौकिक स्वरूप, पूजेचं महत्त्व आणि तिच्या कृपेचे अद्भुत लाभ. हिमालयाची कन्या पार्वती लहानपणापासूनच भगवान शिवाला पती म्हणून प्राप्त करण्याच्या संकल्पनाने प्रेरित होती. या दृढ संकल्पासाठी तिने पर्वतावर जाऊन कठोर तपश्चर्या सुरू केली. ऊन, पाऊस, थंडी कोणत्याही ऋतूमध्ये तिने आपलं तप मोडलं नाही. दिवसेंदिवस तिने अन्न पाणी त्यागलं आणि फक्त वायुऊर्जावर राहिली. हजारो वर्षांच्या या कठोर तपामुळे तिचं शरीर कृश झालं, वर्ण काळसर झाला, केस गुंतले, अंगावर धूळ माती साचली. तिच्या तपश्चर्येचं वर्णन पुराणात खूप भावपूर्ण पद्धतीने येतं. एका काळात ती फक्त पानांचं सेवन करीत होती, तर एका काळानंतर तिने पानंही सोडली आणि फक्त जलहारावर राहिली. अखेरीस तिने जलहारही सोडून फक्त वायुभोजनावर दिवस काढले. एवढ्या कठोर तपाने तिचे अंग अगदी कृश झाले होते, पण तिचं मन मात्र अढळ आणि स्थिर होतं. पर्वतराज हिमालयालाही स्वतःच्या कन्येची ही अवस्था पाहून वेदना होत होत्या, पण पार्वतीचं ध्येय एवढं भव्य होतं की तिच्या तपामध्ये कोणतीही खंड पडू शकली नाही. तिच्या या अखंड निष्ठेने सर्व देवताही चकित झाले. अखेरीस भगवान शिव तिच्या या तपाने प्रसन्न झाले. ते तिच्या समोर प्रकट झाले आणि तिच्या तपाचा स्वीकार केला. शिवाने गंगाजलाने पार्वतीला स्नान घातलं आणि त्याच क्षणी तिचं रूप पूर्णतः बदललं. तिचा वर्ण हिमासारखा शुभ्र झाला, अंगावर शुभ्र वस्त्र परिधान झाली आणि मुखावर तेज फुललं. या नवीन, निर्मळ आणि सुंदर रूपामुळे तिला महागौरी असे नाव पडले. महागौरी देवीचं स्वरूप अद्भुत आहे. तिच्या 4 हातांमधील 2 हातात त्रिशूळ आणि डमरू आहे, तर इतर 2 हात वरद आणि अभय मुद्रा दाखवतात, जे भक्तांना धैर्य, आशीर्वाद आणि संरक्षण देतात. तिचे वाहन नंदी आहे, जे निष्ठा, श्रम आणि सेवाभाव याचं प्रतीक आहे. त्यामुळे तिच्या शुभ्र रूपाकडे पाहिलं की शुद्धतेचं आणि शांततेचं प्रतीक दिसून येतं. नवरात्रीच्या 8व्या दिवशी महागौरीची उपासना करणं अत्यंत शुभ मानलं जातं. या दिवशी भक्त पांढऱ्या रंगाला विशेष महत्त्व देतात. पांढऱ्या फुलांचा हार, दूध, दही, मिठाई अर्पण करतात. ओम देवी महागौरी नमः या मंत्राचा जप भक्ताला आध्यात्मिक समाधान देतो. या दिवशी कन्या भोजन, दान धर्म यालाही खूप महत्त्व दिलं जातं, कारण त्याला देवीच्या पूजे इतकंच पुण्य समजलं जातं. महागौरी देवी गृहस्थांना सुख, शांती, संतती, सौख्य आणि समृद्धी देते. तिच्या कृपेने आयुष्यातील संकट नाहीशी होतात, नोकरी व्यवसायातील अडथळे दूर होतात आणि भक्ताच्या जीवनात सकारात्मकता व आध्यात्मिक उन्नती येते. म्हणूनच महागौरीला मोक्षदायिनी असेही संबोधलं जातं. महागौरी मातेबद्दलची ही दिव्य कथा तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.